या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, सध्या नवरात्र ही जोरात चालू आहे। तर त्यानंतर लगेच विजयादशमी म्हणजे दसरा हा 24 तारखेला मंगळवारी येणार आहे। सगळीकडे घट बसलेले आहेत, म्हणजे घटस्थापना प्रत्येकाच्या घरोघरी झालेली आहे। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाच्या घरी घट हे बसवलेले असतात, म्हणजे घटस्थापना ही केली जाते। अखंड दिवा लावला जातो, कलश स्थापना देखील झालेली असते। बसवताना प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार घट बसवत असतात, म्हणजे प्रत्येकाची परंपरा घट बसवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। घट बसवताना आपण ते शुभ मुहूर्तावरती बसवत असतो। त्याचप्रमाणे 9 दिवस आपण 9 देवींची विधिवत पूजा वगैरे करत असतो। त्या घटाला रोज पाणी घालत असतो। त्याचप्रमाणे 9 दिवस त्या घटाला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा घातल्या जातात। आपण देवघर हे सुद्धा सजवत असतो। त्याचप्रमाणे 9 दिवस वेगवेगळ्या मंत्रांचे जप देखील केले जातात। असे हे घट आपण कधी उठवायचे आहेत, घट उठवताना आपल्याला काय नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचप्रमाणे आपण जो नवरात्रीचा उपवास केलेला आहे तो कधी सोडायचा आहे, तसेच उपवास सोडताना आपण कोणता पदार्थ खायचा आहे आणि कोणते पदार्थ खायचे नाहीत। आपण जो घटांना कडाकणीचा नैवेद्य दाखवतो घट उठवण्याच्या अगोदर, तर ती कडाकणी आपण कधी बांधायची आहे। तसेच आपण जे पानांवरती देव बसवलेले आहेत त्या देवांना 9 दिवस हलवायचे नाही, तर हे देव आपल्याला कधी हलवायचे आहेत। त्याप्रमाणे ह्या देवांची आपण पूजा कशा प्रकारे करायची आहे, तसेच आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तो कधी आणि कसा उचलायचा आहे, या सर्व गोष्टी करता आपल्याला कोणत्याही चुका या आपल्याकडनं होता कामा नयेत। ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण पाहू की घट हे कधी उठवायचे आहेत। काही ठिकाणी घट हे नवमीला, तर काही ठिकाणी घट विजयादशमीला म्हणजे दशमी तिथीला उठवले जातात। 23 ऑक्टोबर 2023 सोमवारी आहे नवमी तिथी। तर यावर्षी कोणत्याही स्थितीचा क्षय झाला नाही किंवा कोणत्याही तिथीमध्ये वाढ झालेली नाही, त्यामुळे तिथीचा जर विचार केला तर घट हे नवमीला हलवायचे आहेत। परंतु काही भागांमध्ये, काही घरांमध्ये घट हे पहिल्यापासूनच दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात। तर तुमची जशी पद्धत आहे, तुमची जशी परंपरा आहे, त्या परंपरेनुसारच तुम्ही घट हे हलवू शकता। जर तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच जर घटस्थापना केली असेल तर मात्र तुम्ही हे घट नवमीला उठवू शकता आणि नवमीला घट उठवल्यानंतर जे घट आपण जे उठवलेले आहेत ते तसेच ठेवायचे आहेत आणि नवमीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी या घटांचं आपण विसर्जन करू शकतो। परंतु तुमच्या घरी जर पद्धत असेल, ज्या प्रकारची पद्धत असेल, तर त्या पद्धतीनुसारच तुम्ही हे घट उचलायचे आहेत। कसं आहे, प्रत्येकाची आणि प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी असते। त्यानुसार आपण अशा ज्या काही तुमच्या परंपरा आहेत त्या परंपरेनुसार तुम्ही घट हे हलवू शकता। म्हणजे नवमीला जर तुमच्याकडे घट उठवत असतील तर तुम्ही नवमीला घट हे उठवायचे आहेत, आणि जर दसऱ्याच्या दिवशी तुमच्याकडे घट उठवत असतील तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी हे घट उचलायचे आहेत। तर आता घट उठवताना काय करायचं आहे, प्रथम आपल्याला घटांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत। हे रोज आपण ज्याप्रमाणे घटाची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला घटाची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे हळद कुंकू अक्षता ह्या व्हायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्याला सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे। आणि मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला देवीला क्षमा याचना म्हणजे प्रार्थना करायची आहे की हे कुलस्वामिनी, हे दुर्गे माता, या 9 दिवसामध्ये मी तुझी उपासना करता वेळेस किंवा तुझी मनोभावी भक्ती करता वेळेस जर माझ्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ कर, आणि तुझा आशीर्वाद आमच्या घरावरती, आमच्या मुलाबालावरती हा कायम असू दे, तुझी कृपा ही आमच्यावरती सदैव असू दे, अशी मनापासून प्रार्थना करायची आहे। आशीर्वाद हा आमच्यावरती कायम असू दे, घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, तुझा कायम वास आमच्या घरामध्ये राहू दे, अशा प्रकारे आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे। आणि क्षमा याचना सुद्धा आपल्याला मागायच्या आहेत की आपल्याकडनं काही चूकभूल झाली असेल
तर देवी माता आम्हाला माफ कर, अशा प्रकारे आपल्याला क्षमा याचना करायची आहे. आणि मोठ्या मनाने आमची जे काही चूकभूल झाली असेल तर ती मोठ्या मनाने पदरात पाडून घे आणि आमच्यावर तुझी कृपा ही कायमची असू दे. आणि मग जो आपला घट आहे तो 5 वेळा उचलून खाली ठेवायचा आहे. आणि पहा, हे कर्तव्य सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे, किंवा तुम्ही फक्त उदो उदो असं देखील म्हणू शकता. आणि मग तो घट आहे तो 5 वेळा वर खाली करून असं उदो उदो म्हणायचं आहे आणि घट उचलायचा आहे. किंवा जर तुमच्याकडे 5 सुवासिनी महिला असतील तर त्यांना देखील तुम्ही बोलून 5 सुवासिनी महिलांचा हात लावायचा आहे आणि तो घट आहे तो 5 वेळा वर खाली करून उठवायचा आहे. जर तुमच्याकडे कोणी शेजारी महिला नसतील तर मग तुम्ही स्वतः देखील अशा प्रकारे घट उठवायचा आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे की जो घटामध्ये पाणी आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे. आपल्याला पाणी आहे ते आपण झाडांना देखील टाकू शकतो, परंतु तुळशीला हे पाणी आपल्याला टाकायचं नाही. तसेच त्याच्यामध्ये जो आपण नाणं टाकलेलं असेल तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्याप्रमाणे आपण तिथे जी दक्षिणा ठेवलेली आहे तर ती दक्षिणा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायची आहे किंवा मंदिरामध्ये देखील दान करायचे आहे. आणि जे साहित्य उरलेलं आहे ते साहित्य तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. परंतु विसर्जन जे आहे ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचं आहे. नवमीला आपण घट उठवलेले आहेत तरी पण आपल्याला जे घट विसर्जन करायचे आहेत ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच विसर्जन करायचं आहे. त्याप्रमाणे आपण घटांच्या समोर जी काही फळे ठेवलेली असतात, मिठाई ठेवलेली असते तर त्याचा प्रसाद या स्वरूपात आपण खाऊ शकता. तर हे झालं की घट कधी उठवायचं आणि कधी विसर्जन करायचं. तर आता आपल्याला घटांना नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर घट ज्या दिवशी आपण उठवतो त्याच्या आदल्या दिवशी आपण घटांना कडाकणी केली जातात. म्हणजे 5, 7 किंवा 9 कडाकणी ही त्या घटाला बांधली जातात. म्हणजे प्रत्येक कडाकण्याला एक होल पाडलं जातं आणि ते दोरीमध्ये असं ओवून घ्यायचं आहे आणि मग त्याची माळ बनवायची आहे आणि ती माळ अशी आपल्याला बांधायची आहे. त्या प्रकारे आपण फुलांच्या माळा बांधतो घटासमोर, त्या प्रकारे ती माळ आपल्याला तिथे बांधायची आहे. तसेच यामध्ये देवीचे दागिने सुद्धा बनवण्याची परंपरा आहे. हे जे कडाकण्याचं पीठ आहे तर यापासून वेणी, फणी, माळ असे वेगवेगळे दागिने देवीचे बनवले जातात. आपण ज्या प्रकारे फुलांची माळ घालतो त्याप्रमाणे ह्या दागिन्यांची देखील माळ घालायची आहे. ही माळ घट बसवण्याच्या अगोदर देवीला घातली जाते. तसेच 5 कडाकणे हे मंदिरात सुद्धा नैवेद्य म्हणून देतात. देवीला याचं नैवेद्य दाखवायचं आहे. तर आता आपण पाहिलं की कडाकणी कधी बांधायची आहे. तर आता पाहू की आपण जो घट उठवणार आहे तर त्या दिवशी आपल्याला कोणतं नैवेद्य दाखवायचं आहे. तर त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता किंवा पुरणपोळी शक्य नसेल करायला तर तुम्ही कोणतंही गोडाचं नैवेद्य दाखवू शकता. जे घटांना तुम्हाला गोड असा कोणताही नैवेद्य जे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून दाखवायचं आहे आणि मग घट हे उचलायचे आहेत. आणि हा जो नैवेद्य आपण बनवलेला आहे घटांच्यासाठी तो नैवेद्य खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्याचप्रमाणे उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, तर 9 दिवस ज्यांचा उपवास आहे त्यांनी नवमीला उपवास सोडायचा आहे. नवमी तिथी ही आहे 23 ऑक्टोबरला. या दिवशी उपवास तुम्हाला सोडायचा आहे. ज्यांचा उठता बसता उपवास आहे आणि हा उपवास 22 ऑक्टोबरला करायचा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे आपण उपवास करतो त्याप्रमाणे आपल्याला हा उपवास 22 तारखेला करायचा आहे. म्हणजे उठता बसता उपवास असतो तो 22 ऑक्टोबरला उपवास पकडायचा आहे आणि 23 ऑक्टोबरला म्हणजे नवमी तिथीला उपवास सोडायचा आहे. तर हा उपवास सोडताना जोपर्यंत आपण घट हलवत नाही तोपर्यंत उपवास सोडता येत नाही. घट उठवल्यानंतर किंवा घट हलवल्यानंतरच हा उपवास सोडला जाऊ शकतो. उपवास सोडताना तुम्हाला गोड पदार्थ खाऊ शकता, जसे की पुरणपोळी असू दे, शिरा असू दे, हे तुम्ही खाऊ शकता. परंतु तुम्हाला कांदा लसूण हे वर्ज्य आहे. कांदा लसूण खायचं नाही. तामसिक आहे तर हे असे पदार्थ उपवास सोडताना खायचे नाही. मला आता हे समजलं असेल की आपल्याला उपवास कधी आणि कसा सोडायचा आहे, उपवासाला काय खायचं आहे, काय खाऊन सोडायचं आहे, ही संपूर्ण माहिती झालेली आहे. तर आता आपल्या देवघरामध्ये देव आहेत ते भागांमध्ये या देवांची पूजा वगैरे केली जाते. देवींना घटी बसवलं जातं. तर काही भागांमध्ये देव आहेत ते सर्व घटी बसवले जातात. रोज त्यांची पूजा वगैरे केली जात नाही. आपल्याला हे देव कधी हलवायचे आहेत. मी जरी तुमचा हा घट नवमीला जरी हलवला किंवा उठवला तर देव हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहेत. दसऱ्याच्या दिवशी आपल्या देवांना स्वच्छ अशी आंघोळ घालायची आहे.
आणि त्यांची पूजा वगैरे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायची आहे. त्याप्रमाणे 23 ऑक्टोबरला खंडे नवमी आहे, नवमी तिथी आहे. त्या तिथीला तुम्ही घट हे हलवू शकता. तुमची जर पद्धत दसऱ्याच्या दिवशी घट उचलायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हे उचलू शकता. त्याच्या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन घट उठवत असतो. एकमेकांना आपण आपट्याची पाणी दिली जातात. सोने देणे असं म्हणतो, सोने लुटले जातं असं देखील आपण म्हणतो. मग आदल्या दिवशी आपण जे घटांना कडकणीची जी माळ बांधलेली असते तर तिचा प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना जे घट उठवताना येत असतात त्यांना आपण तो प्रसाद म्हणून देत असतो. आणि घट हे 12च्या आतच शक्यतो उठवले जातात. तर देव कधी हलवायचे ही माहिती झालेली आहे. तर आता आपण पाहू की त्यांना आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तर तो दिवा कधी उचलायचा आहे व आपण पहिल्या दिवशी प्रज्वलित केलेला आहे. तुम्ही ज्या ठिकाणी घट बसवलेले आहेत जर या घटामुळे किंवा या दिव्यामुळे तुम्हाला जर रोजच्या पूजेला अडचण होत असेल, दिवा आहे तो तुम्हाला घट उचलल्यानंतर हा दिवा तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे. तो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, दिवा आहे तो तुम्हाला हाताने किंवा कुंकर मारून विझवायचा नाही. दिवा आपोआप शांत झाला पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी दिवा ठेवलेला आहे आणि या ठिकाणची अडचण होत नसेल तर तो दिवा तुम्ही तिथे ठेवू शकता. तो दिवा शांत होत नाही म्हणजे जोपर्यंत त्या दिव्याची वात विझत नाही, आपोआप विझत नाही, तोपर्यंत तो दिवा तुम्ही तिथे ठेवू शकता. नंतर तुम्ही तो दिवा बाजूला ठेवू शकता. एवढंच करायचं आहे की तो दिवा आहे तो कुंकर मारून विझवायचा नाही. हे झालं आता की आपल्याला दिवा कसा ठेवायचा आहे ही माहिती तुम्हाला समजली असेल. तर आता आपण पाहू की आपल्याकडनं न कळत घटांच्या बाबत कोणत्या चुक्या होतात ते आपण पाहू. तर म्हणजे आपण जे घट बसवलेलं असतं त्यामध्ये आपण जो कळश ठेवतो त्यामध्ये जे पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते. पाणी आहे ते आपण चुकूनही तुळशीला घालायचं नाही. पण घटांवर जो नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ म्हणजे काय, देवीचं स्वरूप म्हणून आपण तो घटांवरती ठेवत असतो. एकाने ह्या नारळाचा फोडून त्याचा प्रसाद खाल्ला जातो. चुकीचं आहे कारण जे नारळ असतो त्याची आपण देवी स्वरूपात पूजा केलेली असते आणि देवीलाच फोडून खाणं हे म्हणजे चुकीचं आहे. म्हणून जो नारळ आहे तो आपण खायचा नाही. एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली देखील तुम्ही पुरून ठेवायचा आहे. त्याप्रमाणे आपण जो अखंड दिवा आहे तो देखील आपण फुंकर मारून विझवायचा नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.